दोनचा मॅच म्हणजे पहिल्या बॉलपासून मोठे फटके या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण 10 चेंडूंची एक इनिंग असेल, 5 चेंडूंचं एक षटक असेल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, त्यावर थोडेसे लेट झाले होते. पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, मात्र चेंडू इथं लेट होत नाही, निघून गेला चेंडू, फरार झाला, सीमारेषे पार आला. अगदी वाढदिवस चषक चौकार डीजे. आज आपण पाहतो श्री नितेश सहदेव डोंगरे सरांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही एक दिमागदार सोहळा. आपला वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करायचा तर आपल्या सर्व मित्रांना, क्रिकेट प्रेमींना आज क्रिकेटची मेजवानी देऊन आपला वाढदिवस साजरा करायचा हा निर्णय निवेदकांनी घेतला आणि काय अप्रतिम सोहळा आपल्या रंगताना पाहायला मिळतो. एक दिवसीय हा स्पर्धा आहे, एका दिवसामध्ये ही स्पर्धा आपण फिनिश करणार आहोत आणि त्या अनुषंगानं खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगलं आयोजन, नियोजन निर्योजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. दरम्यान पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये जाऊया. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकारांची जोडी मात्र भावेशनं जमा केली. तिसऱ्या चेंडूवर चौकारानं हॅट्रिक साजरी केली जाईल का, हा मात्र प्रश्न आहे. या वेळेला बॅटची इनसाइड एज लेमन कट लागत असताना चेंडू फायनली एक रिझनकडे ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन टीपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा चेंडूवर कंप्लीट होईल. या दुहेरीनं 3 चेंडू अखेर धावसंख्या डबल डिजिटमध्ये 1-0-10 धावा. 1-0-10 धावा धावसंख्या धावफलकावर लागत असताना षटक क्रमांक पहिलं इन ॲक्शन मध्ये चेंडू क्रमांक 4 गोलंदाज फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. भावेश मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. खराब जजमेंट विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि इथं झेल सुटताना पाहायला मिळाला. एक धावफलकानं वाढ होईल. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक मिस्टर ऋतिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिलचं हे षटक जर पहिलं 4 चेंडू त्यांना हाताळले, 4 चेंडू मागे त्यांना 11 धाबा खर्च केला. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर 2 आणि 1 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 11 दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. या वेळेला अगदी हलक्या त्याने चेंडूला कट केला. त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल. फेकी खराब अतिरिक्त संधी या ठिकाणी दिली जाते आणि या ठिकाणी काय कमालीचा डायरेक्ट हिट आपला पाहायला मिळाला. अगदीच आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर गोटी नेम. आणि इथं मात्र फलंदाज रनआउटच्या रूपानं तिसऱ्या धावेच्या नादामध्ये बाद होईल. भावेश जो खूप चांगला टचमध्ये पाहायला मिळत होता, धाव घेण्याच्या नादामध्ये इथं रनआउट होतो आणि तमुची आसरळ जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाऊया संगीत कक्षामध्ये, ऐकूया एक गीत संगीत.
चला षटक क्रमांक दुसरं इन ऍक्शन मध्ये तर पाहायला मिळेल मिस्टर गोलंदाज सागर. सागर सागर टू कपिल. कपिल ऑन स्ट्राईक आपला पाहायला मिळतोय, ज्या कपिलनं 2 धावा आपल्या खात्यामध्ये नक्कीच जमा केल्यात मागच्याच चेंडू. सॉरी ऋतिक आपला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. या वेळेला निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. दोन षटकांचा हा सामना आहे. 10 चेंडूची एक इनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये प्रत्येक डॉट बॉल ह्या विकेटपेक्षा कमी नाही आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बॅक टू द बॉलवर मात्र यावेळेला खेळला डाऊन द ग्राउंड चेंडू येतो. लॉंग ऑफ मध्ये चेंडू फील्ड होईल. दुसरी धाव घेण्यासाठी एक चांगली स्प्रिट मात्र दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये लावत असताना गुड रनिंग विन द विकेट. अगदीच चांगल्या पद्धतीनं फिटनेस दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे. 2 धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. अगदीच 15 धावा 1-5-15चा आकडा मैदानाच्या आतमध्ये लागत असताना कपिल आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाज सागर. या वेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटचा आवाज मात्र चांगला होता, तेवढाच चांगला फटका मात्र निघाला नाही. आणखी एक धाव फलकावर ऍड होईल. 16 धावा. षटक क्रमांक दुसरं इन ऍक्शन मध्ये 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. इथून नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा बॅटिंग करणाऱ्या संघाकडून केली जाऊ शकते, कारण शेवटचे 2 चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खराब चेंडू पाहिलाय, निहाळलाय, बाकीचं काम पंचांवर सोपवलं. पंच दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा ही गोलंदाज हा चेंडू फेकण्यासाठी ही मेहनत करावी लागणार आहे. धावसंख्या 17. 170 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. टीम मामवली आपला पाहायला मिळत आहे. नवज्योत क्रिकेट संघ मामवली हा संघ फलंदाजी करत असताना दरम्यान पुढचा चेंडू या वेळेला प्रॉमिसिंग फटका नाही आणि या नॉन स्ट्राईक एंडला मात्र इथं रनआउटची आणखी एक विकेट येत असताना पाहायला मिळते. या मॅच या इनिंग मधली पहिली तर ही दुसरी रनआउटची विकेट आहे. प्रफुल्ल हा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज लगेच घाई करत मैदानाच्या आतमध्ये जायचं. गोलंदाजी करणाऱ्या संघाने जास्त वेळ घ्यायचा नाही. एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडू नंतर इथं मीटिंग करू नये ही मात्र आम्ही आपल्याला ताकीद देतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जिग्नेश. जिग्नेश जर इथं लिगल चेंडू येतोय तर मात्र जिग्नेश नॉन स्ट्राईक एंडलाच आपला पाहायला मिळेल. प्रफुल्ल ऑन स्ट्राईक ऋतिक ऑन स्ट्राईक आपला पाहायला मिळतोय. ऋतिक या चेंडूला कशा पद्धतीने फेस करतोय. सलामीचा हा फलंदाज आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अप्रतिमरित्या झेल आपला पाहायला मिळतोय. ज्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला ना त्याच्या जर्सीवरचा नंबर आहे 143 आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा त्याच्या प्रेमात पडेल असा हा झेल होता. शेवटच्या चेंडूवर विकेट येते. विकेटनं पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त अखेरचं. हा चेंडूने पाहूया काय होतंय, काय घडतंय. छाप इज द कॉल. छाप आलेला आहे. नक्कीच आपण वळूया. 2 मिनिटं थांबायचं आहे. पुणे संघ नक्कीच काय डिसिजन असेल. आमचा फिल्डिंगचा डिसिजन आहे. डिफेन्स करायचा प्रयत्न करू. आता किती करायचे तर त्यांच्यावर देतं. नक्कीच 10 चेंडूचे सामने असतील, 5-5 चेंडूचे षटक असेल. नक्कीच काय योजना, काय आयोजना वगैरे आहे का. प्लॅन तर असं ठरलेलं आहे जेवढा तर स्कोअर कमी एक मारू देऊ आम्ही तेवढा मी काही करू बघू.
नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. त्या मोठ्या फटक्यासाठी कोणता खेळाडू तुमच्याकडून सज्ज आहे? जतीन आणि नंदू. नक्कीच नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा असतील आणि तुम्हाला देखील सज्ज असतील. मी पुणे संघाच्या कर्णधाराला बोलवतोय. नक्कीच 2 षटकांचा सामना असेल, 5-5 बॉलची ओव्हर असेल. कोणता खेळाडू असा आहे की जो चांगला स्कोअर तुम्हाला करून देऊ शकतो? दीपेन मस्कर. नक्कीच दीपेननी या आधीच्या षटकामध्ये पण आधीच्या सामन्यामध्ये पण चांगली फलंदाजी केलीच होती, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. कारण हवेचा वेग आपण पाहता, चांगली गोलंदाजी होणे पण गरजेचं आहे. असा कोणता गोलंदाज आहे तुमच्याकडून जो रन्स वाचवू शकेल? दीपेन मस्कर आणि केवल. नक्कीच नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. नक्कीच प्रमोद हतनकर साहेब, आपण मंचावर पुन्हा एकदा यायचं आहे प्लीज. तुमचं नक्कीच सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जाते या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय नितेश डोंबले वाढदिवस चषक 2026चे हे सामने, त्याच्यामध्ये आपण पाहतोय नितेश साहेबांचं इकडे स्वागतम सुस्वागतम. नक्कीच आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवल्यात, त्याबद्दल मनपूर्वक आभार असेल. आणि मी वळतोय कॉम्बॉक्सकडे, जिथे आपले यशकांत पाटील साहेब असतील. थँक्यू सर. अगदीच आपण जाऊया पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये. दुसऱ्या इनिंगला जिथे सुरुवात होईल, चला आपण वेळ लावायचा नाही. टीम हुनारवेली आपण आपली चला हुनारवेली आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर चला हुनरवेली संघ आपण आपल्या क्षेत्राशी सजवून घ्या. तर मामवेली आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. बॉलर कोण आहे मित्रा? प्रीतम ना. गोलंदाज प्रीतम आपला पाहायला मिळतो टीम हुनरवेली संघाच्या माध्यमातून. तर मामवेली संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. थोडंसं घाई करत दोन्ही बॅटरना लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं. आपण वेळे अभावी अगोदरच षटकं या ठिकाणी कमी केली, त्याची नोंद घ्या. कारण आपण फायनल्स आणि सेमीफायनलच्या मॅचेस चांगल्या पद्धतीने व्हाव्या यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ आम्हाला द्यावा ही आमच्याकडे आम्ही विनंती करतो. आणि वेळ आम्ही तुमच्यासाठी मागतो, कारण जितका वेळ होईल तितकी कमी षटकं तुम्हाला खेळायला मिळतील आणि तितका कमी टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याची संधी तुमच्याकडे असेल. त्यामुळे अगदीच प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला, प्रत्येक कॅप्टनला ही विनंती आहे की आपण वेळेचं भान मैदानाच्या आतमध्ये राखावं आणि वेळेचा सन्मान मैदानाच्या आतमध्ये करावा. टाईम इज मनी असं म्हटलं जातं. वेळ कोणाचा गुलाम नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळ कोणासाठी परत देखील येत नाही. चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मामवेली आहे आणि दुसऱ्या बाजूला हुनरवेली. हुनरवेली संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना तब्बल 17 धावा धावफलकावर लावल्या. 10 चेंडू 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनल्या. 10 चेंडू 18 धावा मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं खेळ होईल हे मात्र पाहण्याजोगे ठरणार आहे. ऑनस्ट्राईक जर पाहिला तर मिस्टर राज आपला पाहायला मिळेल. नॉनस्ट्राईकला किरण सतीश. राज आणि सतीश जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रीतम गोंदची मार्कवर आपला पाहायला मिळेल. अगदीच आमचे 12 पान थोडेसे इथे हे होत आहेत, थोडेसे ते क्रिकेटमध्ये जास्त इन्व्हॉल्व आहेत. त्यांना ते संदीप पाठक सरांचं एक नाटक आहे, वरात चाललं लंडनला, त्याच्यामध्ये ते म्हणतात ना काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, तसं झालंय त्याचं अगदीच. चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि तिथं सामना रंगतो. एका बाजूला हुनरवेली, दुसऱ्या बाजूला मामवेली. हुनरवेलीनं 18 धावांचं लक्ष अगदीच मामवेली संघाच्या समोर ठेवल्या आणि मामवेली संघ मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं या 18 धावांचा पाठलाग करेल हे पाहण्याजोगं ठरणारा. पंचांचा इशारा येत असता स्टार्ट द मॅच. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर प्रीतम. पहिला चेंडू आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. चांगली फेकी, तेवढंच चांगलं कलेक्शन आपलं पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा घेण्यापासून थांबता येणार नाही. या चांगलं रनिंग मैदानाच्या आतमध्ये चांगलं फिटनेस या दोन्ही बॅटरकडे आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मिस्टर राज आणि सतीश. राजाच्या खात्यामध्ये 2 धावा जाताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 18चा पाठलाग करायचा आहे. 9च्या सरासरीनं या ठिकाणी धावा जमवायच्या आहेत. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. रेटाम ओव्हर तो विकेटनं यावलेला आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि फटका चांगला 1 बाउन्सनं क्लिअर होईल. चेंडू निघून जाईल चौकारासाठी. जाऊया पण एकदा संयुक्त कक्षामध्ये.
चला दोन्ही बॅटर लगेच आपापली जागा घ्यायच्या. चेंडू क्रमांक दुसरा आणि त्यावर चौकार ठोकला. धावसंख्या जाऊन पोहोचल्या चौकार सहित 6 या धावसंख्येवर. आता मात्र 12 धावेची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. 8-12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 7-12 आपण ऐकला असेल, हा 8-12 आणि दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा रेडी आहे. या वेळेला अप्रतिम चेंडू, फलंदाजाला थोडस त्या ठिकाणी हतबल केलं होतं चेंडू खेळण्यासाठी. मात्र एक धाव पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत्या. प्रत्येक धाव मात्र इथं अगदीच उनरवेली संघाच्या जिव्हारी लागणारी ठरणार आहे. कारण मामफेल इथं प्रत्येक एक सिंगल रन सुद्धा सेलिब्रेट करताना पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली तब्बल 7 या धावसंख्येवर. 11 धावेची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 7 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू मात्र तो मिस केला जातो. आणखी एक धाव धावफलकावर येताना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 8. या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज असेल. प्रीतम आपल्या गोलंदाजी मार्कवर आहे. प्रीतमला इथून मात्र निर्धाव चेंडू हाताळावा लागणार आहे. एखादा विकेट आपल्या खात्यामध्ये आपल्या संघासाठी जमा करावा लागणार आहे. त्याच प्रयत्नामध्ये प्रीतम नक्कीच पाहायला मिळतो, मात्र ते यश त्याच्या पदरी पडत नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा प्रीतम. या वेळेला फटका तेवढा चांगला नाहीये, मात्र पुन्हा एकदा एकेरी धावेपासून थांबवता येणार नाहीये. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. ज्या रनरेटनं या रन्स करायचे आहेत ना तिथपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. आता मात्र अर्धा पडला इतर पहिल्या षटकामध्ये पार झाल्या. पुढच्या षटका डिफेन्स करायचे आहेत, पण हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी गोलंदाजी मार्क घेरी सज्ज. त्याच्या समोर 2 सलामीला आलेले बॅटर सतीश आणि राज आपलं पाहतो. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. गोलंदाजी सज्ज का ऑन स्ट्राईक मिस्टर राजनं जर पाहिलं तर तब्बल 8 धावा त्याच्या नावावर पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ त्यानं केला आणि 1 धाव जर पाहिली तर सतीशच्या नावावर पाहायला मिळते. राज मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ करतो. गिरीसमोर चॅलेंज नक्कीच मोठा असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण 5 चेंडू 9 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये त्या सिमेंटची खेळपट्टी आणि मैदानाच्या आतमध्ये गिरीश गोंदाजी मार्कवर, त्याच्यासमोर राज. गिरीश वर्सेस राज अशी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ खर्च होतो याची नोंद घ्या. टीम पुनर्वेली आणि मामवेली या 2 संघांमधली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या राऊंडचा हा मॅच. यावरला फटका तितकंसं प्रॉमिस नाही आहे. अगदीच फॉर्मलिंग पाहायला मिळतंय. 2 चांगलं कॉलिंग खराब क्षेत्ररक्षण. अगदीच कंगाली मी आटा गेला असं म्हणता येईल, कारण 5 चेंडू 9ची गरज असताना केलेली मिस्टफील्ड, त्यावर अतिरिक्त 1 धाव पडण्याची संधी मिळाली. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. डबलचा आकडा मैदानाच्या आतमध्ये 2-1 अर्थात 11 धावा धावफलकावर विदाऊट एनी लॉस. टीम आपण पाहतो हुनरवेली मामवेली हा संघ फलंदाजी करतो. टीम मामवेलीला आपण पाहतोय 11 या धावसंख्येवर त्यांचं धावफलक जाऊन पोहोचला विदाऊट एनी लॉस. आतापर्यंत त्यांनी कुठलाही गडी मैदानाच्या आतमध्ये गमावला नाही. पुन्हा एकदा पाहूया. फुल टॉस चेंडू, फटका सजवण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी किती मिळेल हे मात्र पाहायला ठरणार आहे. आणि या वेळेला टोकला अगदीच लांबवरचा षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. एका धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 1 धाव देखील डिफेन्स केली जाऊ शकत्या. कंपल्सरी चेसचा नियम. मॅच अजूनही अगदीच जर पाहिलं तर टीम हुनरवेलीच्या बाजूने खेचला जाऊ शकतो. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. 3 चेंडू 1 धावेची गरज आणि या वेळेला अगदीच
चेंडू एक धाव घेण्याची संधी मिळते. 30 सर्कलपर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराजय संघाचे तेवढेच कौतुक. आपण इथे उपस्थित झालात त्याकरता आयोजकांच्या वतीनं आम्ही आपले सहर्ष आभार मानतो. तर यानंतर होणारा सामना एका बाजूला दिव्या आगर आणि दुसऱ्या बाजूला पुनीर हा संघ आपला पाहायला मिळणार. आणि दिव्या आगर आपला निर्णय